बुलढाणा जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांचे 60,000 क्विंटलचे जवळपास 14 कोटी रुपये शासनाकडे बाकी आहेत आणि आता रब्बी हंगामातील जी मका शासनाला विकण्यात आली होती तिचे पैसे मात्र घरामध्ये मिळाले आहेत। जवळपास 2 महिन्याचा कालावधी उलटला, मात्र अद्यापही मका उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे मिळाले नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत। आपण जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जवळपास नाफेडच्या शासकीय हमी केंद्रामध्ये जवळपास 60,000 क्विंटल खरीपातील मक्का विकली होती हमी भावाने। मात्र जवळपास 2 महिन्याचा कालावधी उलटला, अद्यापही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही। शासनाकडे जवळपास 14 कोटी रुपयांचं बाकी आहे, त्यामुळं मका उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत आलेला आहे। सिंदखेडा तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या, मात्र अद्यापही त्यांचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत, त्यामुळं काँग्रेस जे आहे ते सध्या आक्रमक झाली आहे। तात्काळ शेतकऱ्यांचे मकाची जे काही देणी आहे ती तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा काँग्रेसनं दिला आहे। 2 महिन्याचा कालावधी उलटला आणि खरीप हंगामाच्या नंतर आता रब्बी हंगामाची मका सुद्धा शेतकऱ्यांनी शासनाला विकली, त्याचे पैसे घरामध्ये आलेत। मात्र 2 महिन्याच्या कालावधीनंतर खरीप हंगामामधली जी काही मका शेतकऱ्यांनी शासनाला विकली होती हमी भावाप्रमाणे, मात्र त्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नाहीत। आता पुढची जी मका जी आहे ती मका आणखी द्यायची कोणाला, तो सुद्धा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे। कारण की अनेक जे काही नाफेडची खरेदी केंद्र आहेत ते सुद्धा बंद आहेत आणि जी काही मका शेतकऱ्यांनी शासनाकडे विकलेली आहे त्याचे पैसे घेणे बाकी आहेत। तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुद्धा काँग्रेसनं दिला आहे। कॅमेरामन दिलीप देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।